अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयामधील रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे। वातावरण बदलांचा नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम होऊ लागलेला आहे। जिल्हा रुग्णालयामध्ये एका बेडवरती 2 रुग्णांना उपचार देण्याची वेळ प्रशासनावरती आली आहे। जिल्हा रुग्णालय परिसरामधून या संदर्भामध्ये माहिती देतात आमचे प्रतिनिधी छगन जाधव। बघूया। आणि या पावसाळ्यामध्ये वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला झालेला पाहायला मिळतो आणि याचाच परिणाम शरीरावर देखील जाणवतो आहे आणि त्यामुळेच अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी वाढलेली आहे। यासोबतच जर बघितलं तर वार्ड क्रमांक 13 ज्या ठिकाणी पुरुष उपचार घेत आहेत हा वार्ड देखील पूर्णपणे हाऊसफुल झालेला आहे। याशिवाय वार्ड क्रमांक 5 मध्ये लहान मुलं जे आहेत ते उपचार घेत आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर एका वार्डमध्ये एका बेडवरती 2 रुग्ण उपचार घेत आहेत। याशिवाय ज्या रुग्णांना बेड मिळाला नाही असे रुग्ण जमिनीवर गादी टाकून त्यांचा उपचार या ठिकाणी केला जातो आहे। एकंदरीत हा वार्ड पूर्ण जर बघितला तर हाऊसफुल झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। येत्या काळामध्ये देखील मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढू शकते, त्यामुळे अशा वातावरणामध्ये आपण काळजी घेणं फार गरजेचं असण्याचं आवाहन देखील जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केलेलं आहे। पाणी पिताना देखील उकळून पाणी प्यावं, कारण पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत असतो आणि यामुळे आजार जे आहेत ते डोकं वर काढत असतात। त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेणं महत्त्वाची आहे असं देखील जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आवाहन केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला कुठलाही आजार होणार नाही याची संपूर्णपणे काळजी घेणं गरजेचं असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलेलं आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।